तुम्ही कधी वाळवणीचे पदार्थ बनवता का? उडदाचे पापड, नागलीचे पापड, तांदळाचे पापड, साबुदाण्याचे वडे, साबुदाण्याचे चकल्या, बटाट्याचे पापड, बटाट्याचे वेफर्स असे अनेक पदार्थ आपण उन्हाळ्यामध्ये बनवत असतो. आणि त्यात एक विशेष पदार्थ म्हणजे मटकी आणि मुगाच्या डाळीचे वाळवणीचे वडे. तर मित्रांनो, आज आपण वाळवणीचे वडे मटकी आणि मुगाच्या डाळीचे बनवणार आहोत. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल प्रेस करायला विसरू नका. चला तर मग आपण आता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला डाळीचे वडे कसे बनवायचे हे कसं कळणार. चला तर मग आपण वेळ न करता सुरुवात करूया व्हिडिओला. किलो डाळ घेतली आणि मुगाची 1 किलो, अशी एकूण 3 किलो डाळ घेतली. ती चांगली निवडून घेतली दुकानातून आणल्यावर आणि थोडी वाळत घातली, 1 दिवस उन्हात वाळवली. मग दुसऱ्या दिवशी आज मी पहाटेला 4 वाजता उठली आणि रात्री भिजत घातली. भिजवल्यानंतर मी बाहेर गिरणीतून दळून आणलं. स्पेशल वड्याची डाळ दळायची गिरणी असते, तिथून दळून आणलं. आणि हे बघा ते पेस्ट, आणि त्यात मी आता हे सर्व साहित्य टाकत आहे. लाल मिरची, हळदी पावडर, जिरा पावडर, ओवा पावडर, धनेपूड, हिंग, मीठ, मिरची असं आणि मिरी पावडर, असं एकूण सर्वच मसाला मी म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही घालू शकता. बाकी लाल मिरच्या तुमच्या पद्धतीने घाला आणि मीठ, आणि बाकी सर्व 1 किलोला 1 चम्मच टाकायचा असं तुम्ही, किंवा तुम्ही थोडंफार जास्त टाकू शकता आणि तुम्हाला आवडेल तसं तुम्ही जास्त यूज करू शकता. जेवढे जास्त वापरले ते टेस्टी लागतात, पण एवढं पण प्रमाणापेक्षा जास्त नको. आणि ते चांगलं एकजीव करून घ्यायचं, चमचने चांगलं मिक्स करून घ्यायचं. सकाळी केव्हाच म्हणजे रात्री नाही भिजत घालायची. पहाटेला 5-6 वाजता घातले, 5 वाजता घातले तरी 6-7 2 तास भिजवायची आणि गिरणीतून काढून दळून आणायची. नंतर चांगले पाणी निसरून घेऊन जायची, नाहीतर वडे चिपकून जातात. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि वरती हे बघा मी प्लास्टिक टाकलं आहे, एकदम मस्त प्लास्टिक स्वच्छ पहिल्या दिवशी धुवून वाळवून ठेवायचं. आणि गच्ची पण चांगली स्वच्छ धुवून टाकायची. आणि हे बघा मी प्लास्टिक टाकलंय आणि आता यावर मी वडे काढणार आहे. मित्रांनो, कधी पाहुणे आले किंवा मुलांना डब्यासाठी इमर्जन्सी पटकन बनवता येतात आणि एकदम पौष्टिक असतात. भिजून डाळीचे वडे बनवायचे आणि वर्षभर तुम्ही चांगले वाळवून आणि प्लास्टिकच्या पिशवीत डब्यात चांगले पॅक करून ठेवले ना तर खूप छान टिकतात. आणि शक्यतो हे वडे तुम्ही जेवढे लवकर बनवलेत मार्चमध्ये, फेब्रुवारीच्या एंडिंगला, तेवढे चांगले असतात, खायला पण गोड लागतात. आणि हे बघा मी 3 किलोचं वडे बनवलं. मी थोडीसं लहान साईज बनवली, माझ्याकडे एवढं कागद होता, मी थोडे जाड झाले पण छान आले आणि एकदम छान. मी जास्त तिखट टाकलं नाही, कारण आमच्या मुलांना जास्त तिखट आवडत नाही. मी नंतर भाजीमध्ये आपल्या पद्धतीने आपण लाल मिरची वापरू शकतो, त्यामुळे मी जास्त तिखट नाही बनवत. आणि वडे भाजी बनवताना आपण भाजून थोडे तेलात खरपूस भाजून घ्यायचे, किंवा बिगर भाजल्याचे पण तुम्ही बनवले ना एकदम छान. पाणी उकळी येऊ द्यायची, चांगली फोडणी देऊन घ्यायचं, पाण्याला उकळी येऊ द्यायची. मग एकदम गाळू होत नाही. एकदम वडे तुम्ही भिजून वडे केले ना डाळीचे तर एकदम छान वडे असतात. हे बघा मी वडे तयार झाले वाळवून. आता उद्या पुन्हा मी थोडं 1 दिवस भरवून दाखवून घेईल, म्हणजे वर्षभर टिकायला पाहिजे, खराब होणार नाही. चांगले कडक वाळवून टाकायचे. हे बघा टेस्ट लागते मस्त खायला पण. मित्रांनो, कसे वाटले वाळवणीचे वडे? रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही सुद्धा असे वडे बनवून बघा.
इमर्जन्सीमध्ये पाहुण्यांना भाजी बनवून द्यायला नक्कीच उपयोगात येतात. आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मित्रांनो, कसे वाटले वड्याची रेसिपी वाळवणीच्या? तर आता मित्रांनो, आपण ती वड्याची रेसिपीमधील काही पीठ थोडंसं उरून ठेवलं होतं आणि त्या पिठापासून आपण आता पॉपरिंग वडे बनवणार आहोत. त्याबरोबर शेंगदाण्याची चटणी सुद्धा बनवणार आहोत. तर तुम्ही चॅनलला लागून राहा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा पॉपरिंग वडे. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. चला तर आज आपण आजची पुढची रेसिपी सुरुवात करूया. पॉपरिंग वडे. हे बघा मित्रांनो, मी आज वडे बनवले वाळवणीचे आणि त्याचं बाकीचं पीठ मी बाजूला काढून ठेवलं, कारण त्यापासून आपण मेदूवडा बनवणार आहोत. एकदम छान आपण मेदूवडा कशाचाही शेप देऊ शकतो. आणि हे बघा, मी आता ते पीठ घेतलं, त्यात थोडं अजून आपल्याला तिखट वगैरे टाकायचं तर आपण टाकू शकतो. मग मी थोडं तिखट अजून घातलं आणि त्याचे मस्त असं मेदूवडा टाईपमध्ये शेप, रिंग, आपण पॉप रिंग आहे नाही का, लहान मुलं खातात त्याप्रमाणे शेप दिला आणि ते तेलामध्ये आता तळून घेत आहे. आणि त्याबरोबर खाण्यासाठी आपण शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवली आहे, मी बनवते आहे. तर मित्रांनो, एकदम छान आणि पौष्टिक असतात हे वडे लहान मुलांना. आपण असं पण इजीमध्ये 2-3 डाळी भिजत घालायच्या रात्रभर आणि सकाळी त्यामध्ये जिरेपूड, धनेपूड, मिरची, हिंग, नंतर ओवा असे सर्व मसाले एकत्र मिक्स करायचे आणि छानसा शेप देऊन तळून घ्यायचे आणि पुदिनाचे आणि शेंगदाण्याची चटणी बनवून त्याबरोबर मुलांना सर्व करायला दिलं ना तर हे बघा तयार झाले वडे. ही बघा आपली शेंगदाण्याची चटणी पण तयार झाली आहे. एकदम मस्त अशी टेस्टी चटणी बनवली आहे पुदिना टाकून. आणि आता सर्व करायला तयार झाली आहे पॉपरिंग वडे, मेदू वडे. मित्रांनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा. आणि असेच नवनवीन रेसिपी व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.